Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येतील. तुमची परीक्षा घ्यायला, तुम्हाला घडवायला, तुम्हाला अनुभव द्यायला. त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा विषय आपापला आहे. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख तुमची परीक्षा घेतच, तुम्हाला घडवतं, तुम्हाला अनुभव देतं. त्यासोबतच तुम्ही जे काही काम करत असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, कंपनीमध्ये असाल, ऑफिशियल असाल, चेहऱ्यावर फक्त स्मित हास्य ठेवा. आणि बोलतात ना, एक स्माइल केल्याने किंवा हसत राहिल्याने आयुष्य वाढतं. म्हणून हसत राहा, दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. दुःख हे येणारच आहे. कोणतंही काम समाधानाने करायचं असेल तर चेहऱ्यावरती नेहमी स्माइल पाहिजे. आज हा प्रयोग करून बघा, एक्सपेरिमेंट करायचं स्वतःवर. ज्या दिवशी चेहऱ्यावरती स्माइल असेल, काम प्रसन्न मनाने केलं असेल, ते काम सक्सेस नक्की होतं. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी समाजातील ज्या काही गोष्टी घडामोडी घडतात आजूबाजूला, अवतीभोवती, त्या तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. मित्रांनो, मी समाजातील किंवा जे समाजात घडतं, आपल्या आजूबाजूला घडतं, आपल्या नजरेस येतं, तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. तसाच एक विषय आपल्याला दिसतो, आपल्या अवतीभोवती घडतो, पण त्यावरती बोललं जात नाही, त्यावरती प्रश्न विचारला जात नाही, त्यावरती विचार केला जात नाही. हा सर्व मानसिकतेचा एक प्रश्न मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे. तो विषय म्हणजे अंधश्रद्धा. नावातच अर्थ दडलेला आहे, लपलेला आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय, असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला, उद्भवला, तर त्याची कारणे काय हे जाणून घेण्यासाठी तत्पर राहायला शिका. अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास. एखाद्या गोष्टीचा विचार न करता, तपासून न बघता, चौकशी न करता त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगतोय, वावरतोय. या स्वरूपात प्रगती होते, सक्सेसफुल लाईफ आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या हातात जग आहे. अर्थात म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आपल्या हातात मोबाईल आहे. एक क्लिक नुसार आपलं जग आपल्याला कळतं आणि आपल्या प्रपंचाचा प्रवास चालू आहे. विज्ञान, टेक्नॉलॉजी, AI, आपण या जगात वावरत असताना जग पुढे गेलेलं आहे खूपच. तरी अंधश्रद्धा वाढते. आपल्या नजरेस पण येत असेल. मोबाईल, इंटरनेट, अंतराळ संशोधन, इतकी प्रगती झाली तरीही आपल्या समाजात अंधश्रद्धा अजूनही जिवंत आहे. मगाशी बोललो की दुनिया कितीही पुढे गेली, जग कितीही पुढे गेलं, प्रगती झाली, सक्सेसफुल लाईफ आली, AIच्या जगात वावरत असताना सुद्धा अंधश्रद्धा जिवंत आहे समाजात. कुठेतरी या गोष्टी दिसतात आणि मनाला चटका लागतो की असं का झालं. मित्रांनो, कधी तुम्ही अनुभवलं असेल किंवा तुम्हाला अनुभव आला असेल, आणि प्रत्येकाने एकतरी जीवनामध्ये असा वेळ किंवा असा अनुभवला असेल की एखादा मुका जीव, फॉर एक्झाम्पल मांजर, आडवं गेलं रस्त्याने, रस्ता क्रॉस करताना ते आडवं गेलं, काम बिघडतं, अशी लोकांची मानसिकता आहे. पण आपण एक साधा विचार करत नाही की त्या मांजराला पण त्याच्या प्रपंचासाठी किंवा त्याच्या पोटाचे खळगे भरण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. आणि या पृथ्वी तलावर प्रत्येक जीव तेच करत असतो. हा विचार आणि ही मानसिकता बदलायला पाहिजे की एखादा मुका जीव आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडलाय, तसंच आपण पडतो, तो पण त्या स्वरूपात बाहेर पडला असेल.
असा विचार न करता अरे माझं काम आता बिघडेल, आणि ते बिघडतं का, त्याची कारणे वेगळी आहेत. कारण ते मांजर आडवं गेलं असतं आणि आपण फिरून जातो, म्हणजे आपला टाइम वेस्ट, आपली मानसिकता कुमकवत होते, वीक होते, मेंटॅलिटी लॉस्ट, आणि आपण आपल्या मेंदूला नोटिफिकेशन पाठवतो आता मांजर आडवं गेलाय म्हणून आपलं काम बिघडेल. पण ही अंधश्रद्धा आहे मित्रांनो. यावर प्रश्न म्हणजे मनात यायला पाहिजे की ही किती मूर्खपणाची गोष्ट आहे. एखादा जीव जर आडवा गेला तर आपलं काम बिघडतं, मग त्या मांजराचं नशीब किंवा त्याचं किती जीवन वाईट असेल हा पण विचार झाला पाहिजे. मित्रांनो, एक सोपं आणि लवकर समजेल असं उदाहरण देतो. एखादा मुलगा किंवा मुलगी आजारी पडली असेल किंवा तिला ताप आला असेल, तापाने ती फणफणली असेल, तर काही लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की अंगारा धुपारा किंवा काही गोष्टी केल्या किंवा जो जादूटोणा करतो त्याकडे घेऊन गेलं तर ते मूल, ते बाळ लवकर चांगलं होईल, ग्रो करेल, अशी लोकांची मानसिकता बनलेली आहे. मग डॉक्टरांवर एक प्रश्न आहे की डॉक्टरांनी एवढं शिक्षण घेऊन स्वतःचं आयुष्य त्यांचा उपयोग काय, याच कुठेतरी एक विचार झाला पाहिजे. मित्रांनो, अंधश्रद्धा माणसाच्या मनाला किंवा बुद्धिमत्तेला कुजून टाकते, माणसाची मानसिकता वीक करते. त्यासोबतच एक रिअल फॅक्ट सांगू मित्रांनो, की मनात भीती निर्माण होते, कारण त्या गोष्टीचा विचार केला गेला नसतो, त्यावरती प्रश्न विचारला गेला नसतो की असं का होत आहे. एआयच्या जगात आपण वावरत असताना या गोष्टीचा विचारच करत नाही, तरी या गोष्टी समाजात कुठे ना कुठे कोणत्याही स्वरूपात घडत आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर MP मध्ये एक छोटस गाव आहे. त्या गावामध्ये एका लहान बाळाला ताप आला. शिक्षण किती महत्वाचं आहे यातून स्पष्ट होतं की त्या बाळाच्या आईने काय केलं, त्या मुलाला उचललं आणि त्या गावात कागद वगैरे काय ते बांधून दिलं आणि सांगितलं की ते काय ते अगरबत्तीची काय राख असेल काय असेल ते खाऊ घाला. 2 दिवस त्या आईने त्या बाळाला चांगलं होईल या हेतूने खाऊ घातलं, आणि त्याचा परिणाम विपरीत असा झाला की ते बाळ 2 दिवसात मरण पावलं किंवा त्या बाळाचा बाळाचा मृत्यू झाला. ह्या सुद्धा घटना समाजात कुठेतरी घडत आहेत, आणि म्हणून माझा एक चांगला 2026चा हा संकल्प आहे की या गोष्टीला कुठेतरी आळा किंवा या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजे. जग किती पुढे गेलं किंवा किती काहीतरी सुधारणा झाल्या, आपण 21व्या शतकात वावरतोय, तर या गोष्टी आपल्या नजरेस येत असतील. म्हणून या गोष्टींवर विचार झाला पाहिजे, कुठेतरी या गोष्टींना आळा घातला गेला पाहिजे, असा शुद्ध हेतू किंवा एक चांगला विचार मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. आपल्या भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी अंधश्रद्धेविषयी आवाज उठवला, प्रश्न विचारला, सत्य शोधलं. त्यासोबतच मित्रांनो, देवावर श्रद्धा असणे चुकीचे नाही, पण अंधश्रद्धा चुकीची आहे. श्रद्धा माणसाला मजबूत बनवते आणि अंधश्रद्धा माणसाला कमजोर करते किंवा वीक करते मेंटॅलिटी. आपण तरुण आहोत मित्रांनो, समाज बदलण्याची ताकद आपल्या विचारांमध्ये आहे. जर आपण सायन्स, विचार आणि सत्याचा मार्ग स्वीकारला किंवा निवडला तर समाज आपोआप सुधारेल किंवा बदलू शकेल. आजपासून एक संकल्प घ्या मित्रांनो, कोणताही अंधश्रद्धेला बळी पडू नका, किंवा कोणतीही गोष्ट पाहिली किंवा ती नजरेस आली तर त्यावर विचार करा, ती गोष्ट बरोबर आहे चुकीची आहे यावर सत्य काय ते शोधा. आंधळा विश्वास कोणत्या गोष्टीवर ठेवू नका, आणि जो आंधळा विश्वास ठेवतो परिणाम असा होतो की तो कुठेतरी पुढे जाऊन एका मोठ्या संकटात अडकतो. म्हणून कोणत्याही गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवू नका, त्या गोष्टीची चौकशी करा, त्यावर विचार करा, त्यानंतरच सर्व जे काय असेल ते शोधण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जिथे विचार असतो तिथे अंधश्रद्धा राहत नाही, तिथे ज्ञानाचा प्रकाश अंधार कायमचा निघून जातो. म्हणून सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, अंधश्रद्धेला बळी पडू नका. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घ्या. त्यासोबतच
जीवनामध्ये चांगले संकल्प घ्या. भेटू नवीन विषयासह, नवीन उद्देशासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.